रेकॉर्डिंग चालूच केलं नव्हतं आज. चला बोलता बोलता तुम्हाला वाक्य सांगतो. काय वाक्य आहेत बघा. म्हणजे तुम्ही लिहिता लिहिता मी बोलतो, तुम्ही लिहा. कॅट किल्ड माऊस. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. इकडे काय होईल मग? पॅसिव्ह व्हॉइस होईल याचा. माऊस वॉज किल्ड बाय कॅट. पुढचं सेंटेन्स आहे वाय डिड यू नॉट अटेंड द मीटिंग. ओरिजिनल वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. याचं सिंपल सेंटेन्स बनवताना नॉट काढायचंय, डिडचा इम्पॅक्ट ह्या अटेंड मध्ये टाकायचा आणि सिंपल सेंटेन्स बनेल यू अटेंडेड द मीटिंग. सिंपल सेंटेन्स आल्यानंतर मग त्याला काय करायचं? पॅसिव्ह व्हॉइस करायचा या पद्धतीनं. द मीटिंग वॉज अटेंडेड बाय यू. आणि हे सिंपल सेंटेन्स मध्ये असल्यामुळं पुन्हा एकदा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डोक्यावरचा हा WH वर्डचा दगड दगड जो आहे तो त्याच्या वाक्याच्या डोक्यावर असंच ठेवायचा. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? याचं निगेटिव्ह बनवावं लागेल. निगेटिव्हचा वर्बल क्वेश्चन बनवावं लागेल आणि त्या वर्बल क्वेश्चनचा WH क्वेश्चन बनेल. आणि या WH क्वेश्चन निगेटिव्हचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं WH क्वेश्चन निगेटिव्ह पॅसिव्ह व्हॉइस या पद्धतीनं तयार होईल. इन द सेम मॅनर त्याला बर्थडे साठी का बोलावलं नाही? वाय वॉज ही नॉट कॉल्ड फॉर बर्थडे असं ओरिजिनल वाक्य असेल. या वाक्यात तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस आहे का नाही कसं ओळखणार अगोदर? याचं सिंपल सेंटेन्स बनवणार. ही सिंपल सेंटेन्स बनवण्यासाठी आपण काय केलं होतं? वॉज हे सब्जेक्टच्या नंतर ठेवलं होतं. सो वाक्य बनलं होतं ही वॉज नॉट कॉल्ड फॉर बर्थडे. निगेटिव्ह पुन्हा काढून टाकलं. ही वॉज कॉल्ड फॉर बर्थडे. हे वाक्य आपल्याला याच्याप्रमाणे दिसलं म्हणून हे पॅसिव्ह व्हॉइस आहे. ऑब्जेक्ट वर्ब आणि सब्जेक्ट अब्सेंट दिसलं. सब्जेक्ट अब्सेंट असल्यास ऍक्टिव्ह व्हॉइस बनवताना आपण दे हा सब्जेक्ट वापरतो म्हणून या फॉर्म मध्ये वाक्य बनेल दे कॉल्ड. कोणा बोलवलेलं आहे? त्याला. म्हणून हिम आलं इथं. हिम फॉर बर्थडे. हिचं ट्रान्सफर हिम मध्ये झालेलं आहे. हे झालं आता सिंपल ऍक्टिव्ह व्हॉइस. सिंपल पॅसिव्ह व्हॉइसचा सिंपल ऍक्टिव्ह व्हॉइस. आता ऍक्टिव्ह व्हॉइसचा पुन्हा एकदा आपला वाय वाल्या WH वर्ड मध्ये WH क्वेश्चन मध्ये कन्व्हर्जन करायचंय. तर कसं होईल? याचा अगोदर निगेटिव्ह बनावं लागेल आपल्याला. दे कॉल तर काय होईल? दे डिड नॉट कॉल. निगेटिव्ह पण बनवायचं आहे ना. याचा निगेटिव्ह बनवला आपण. दे डिड नॉट कॉल हिम फॉर बर्थडे. डिड हेल्पिंग वर्ब आल्याशिवाय नॉट आपल्याला ठेवता येत नाही आणि डिड वापरल्यामुळे कॉलचं कॉल झालंय. आता याचं वर्बल क्वेश्चन कसं बनेल? हे डिड इकडे घेतलं. डिड दे नॉट कॉल हिम फॉर बर्थडे. आणि वर्बल क्वेश्चन तयार असल्यास आपल्याला WH क्वेश्चन बनवता येतो. कसा? WH वर्ड ठेवायचा. वर्बल क्वेश्चन जसा आहे तसा रिपीट करायचा. याचा आपल्याला WH क्वेश्चन मिळेल. सो WH निगेटिव्ह क्वेश्चनचं WH क्वेश्चन निगेटिव्हचं पॅसिव्ह व्हॉइसचं WH क्वेश्चन निगेटिव्ह ऍक्टिव्ह व्हॉइस अशा पद्धतीने बनला. सो हा पार्ट तुमचा सगळा रफ वर्क मध्ये जाईल. याचं या वाक्याच्या पॅसिव्ह व्हॉइसचं एक्सपेक्टेड ऍक्टिव्ह व्हॉइस हे आहे. सगळ्यांना समजलं का? पुन्हा एकदा समजून सांगितलेलं आहे. फक्त आता याच्यामध्ये आपलं ते डोक्यावरच्या दगडाचं या रेकॉर्डिंग मध्ये एक्सप्लेनेशन नाही आलेलं. ते आपण उद्या वगैरे कव्हर करू. चला, तुम्ही लिहित असतानाच मी बोललेलो आहे. Yes. टेल मी द नेक्स्ट सेंटेन्स. सांगा पुढचं वाक्य सांगा. सेंटेन्स नंबर 10. तर सांग कोणतंही वाक्य असं या पद्धतीचं. तिने होमवर्क का कम्प्लीट केला नाही? ल्या तिने होमवर्क का. परत का झालं का असं म्हणू आपण. होमवर्क कोणी कम्प्लीट केला नाही असं म्हणू आपण. चला समजा वाक्य बघा. प्रत्येक वाक्य वाय वायचं आपण दुसरं लिहू थोडस. होमवर्क कोणी कम्प्लीट केला नाही. समजा हे वाक्य होमवर्क कोणी
कंप्लीट केला नाही. लवकर लवकर लिहा, माझ्या बरोबर लिहिलं तरी चालेल. लिहा, तुम्हाला समजेल. सो पहिलं वाक्य येईल, हु did not complete the homework. Who did not complete the homework. या वाक्याचं काय करायचं आपल्याला अगोदर आपल्याला इथं सिंपल सेंटेन्स बनवायचं. सिंपल सेंटेन्स बनवताना आपल्याला काय करावं लागेल, डिड नॉट काढायचंय आणि वाक्य लिहायचं. काय लिहायचं सांगा, काय वाक्य होईल, हु पण काढायचं आपल्याला. मग हु काढल्यास काय होईल, दे. हा, हु जर काढलं तर सब्जेक्ट आपला डमी घ्यावा लागेल ना, डमी सब्जेक्ट घ्यावा लागेल. समजतंय का नाही, येस ऑर नो. आणि या पद्धतीचं साधं वाक्य बनवावं लागेल. बनवा मग, काय होईल, They completed the homework. दे कम्प्लिटेड द होमवर्क. घाबरून जाऊ नका, वाक्य जसं असेल त्याला काय करायचं, अगोदर समजून घ्यायचं. नॉट काढल्यामुळे डिड गेलं. आता हु कम्प्लिटेडच्या ऐवजी आपलं काय म्हणायचं, हुच्या ऐवजी आपण दे हा सब्जेक्ट घेऊ आणि सिंपल सेंटेन्स बनवू. सिंपल सेंटेन्स बनवलं म्हणजे काय, डोक्यावरचा दगड आपण काढलेला आहे आणि डोक्यावर दगड काढलं तर काय करायचा, आता शेड बदलायचं. म्हणजे काय करायचं, या फॉर्मला आपल्याला चेंज करायचं. हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे का नाही, येस ऑर नो. याचं काय Yes. करायचंय, पॅसिव्ह व्हॉइस करायचंय. पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याकडे काय पाहिजे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट पाहिजे. हे वर्ब आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट अगोदर लिहून पॅसिव्ह व्हॉइस बनवा. चला, तिकडे सांगितलं तुम्हाला, लिहा माझ्या बरोबर. द होमवर्क, हा कसं होईल, वॉज कवर, वॉज Done by the. कम्प्लिटेड आहे ना, हे डन कशाला आणलं इथं, क्लिअर कट फाव. हे काय आहे, मेन वर्ब आहे कम्प्लिटेड. मग डन कशाला घेतेस किंवा घेतोस, कोण असेल ते. द होमवर्क वॉज कम्प्लिटेड, द होमवर्क वॉज कम्प्लिटेड बाय, काय होईल तर द्यायचं, देम होईल. लिहून दिलं तुम्हाला सगळं मी. द होमवर्क वॉज कम्प्लिटेड बाय देम. हे काय झालं आता, हे झालं पॅसिव्ह व्हॉइस. आता जर चेंज झालं म्हणजे काय, शेड चेंज केलाय तर आता काय करायचं, डोक्यावर दगड ठेवा. कोणता, तो WH क्वेश्चनचा. सांगा याचा अर्थ आपल्याला काय करावं लागला, आता याचं पहिले निगेटिव्ह करा. द होमवर्क The homework was not completed by them. was not completed by them. निगेटिव्ह झालं. आता निगेटिव्हचा वर्बल क्वेश्चन कसा करायचा, कारण आपल्याला बनवायचा WH क्वेश्चन. चला बनवायचा वर्बल क्वेश्चन. वॉज The homework not completed by them. होमवर्क नॉट कम्प्लिटेड बाय देम. आता झाला हा वर्बल क्वेश्चन. बर, इकडे काय होतं आपलं, हु होतं. हु कशामध्ये होतं, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये होतं. हु हे सब्जेक्ट साठी लागतं. मग ऑब्जेक्ट, आता सब्जेक्टचा ऑब्जेक्ट बनण्याचं ऑब्जेक्ट साठी काय लागतं, होम लागतं. लक्षात घ्या. सो आता देम आपला काढायचंय. देमच्या ऐवजी काय होईल मला सांगा, बाय देमच्या ऐवजी काय होईल, हुचं काय होईल सांगा, हुचं काय होईल, हुचं काय होईल, ऑब्जेक्ट. सब्जेक्ट हु आहे, हु जर सब्जेक्ट असेल तर हुचा ऑब्जेक्ट काय होतो, होम होतो आणि होमचा सब्जेक्ट हु होतोय. समजतंय का नाही, येस येस ऑर नो. जसं देचा ऑब्जेक्ट झाला देम आणि देमचा सब्जेक्ट दे आहे, जसं हुचा ऑब्जेक्ट आहे होम आणि होमचा सब्जेक्ट आहे हु. हे समजतंय का, येस ऑर नो. Yes, sir. मग हा बल तुमचा WH वर्ड आणि नंतर वर्बल क्वेश्चन, बाय होम
was By whom was the homework not completed by them? गदड्या परत बाय होम कशाला म्हणतो रे इथं लिहिलं ना बाय होम नॉट कम्प्लिटेड ते इकडे आलं ना दिसतंय का नाही समजलं सगळ्यांना येस ऑर नो Yes, sir. सिंपल सेंटेन्स त्याचा व्हॉइस चेंज परत मग त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स त्याचं वर्बल क्वेश्चन आणि रिक्वायर्ड डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे याचं एक्सपेक्टेड आन्सर हे आलं समजलं का येस ऑर नो Yes, sir. हे लिहून घ्या आणि होमवर्क समजून घ्या आजचा होमवर्क आहे उद्या सुट्टी आहे का सर स्कूलला उद्या सुट्टी आहे का चालू आहे येस सर. उद्या सुट्टी आहे लिहा होमवर्क लिहा उद्या आणि परवा सुट्टी आहे होमवर्क लिहा रिपीट 1 to 10 3 times मला मी कधी नोटबुक चेक करायला लावलं कोणालाही टीचर्सला किंवा मी चेक केलं कधी रॅन्डम लिहून मी कधी येऊ शकतो न सांगता आणि दररोज तुम्हाला होमवर्कचं नोटबुक आणायचं इंग्लिशचं ज्या दिवशी होमवर्क नाही केलेला मग मामाचं लग्न असो मामीचं लग्न असो आजीचं असो आजोबाचं आजोबाचं नसतं याचा अर्थ काहीतरी बहाणा सांगितलेला असतो असं काही कोणी सांगितलं कारण काहीच चालणार नाही त्या दिवशी मी लगेच ताबडतोब त्याच ठिकाणी त्याला क्लास त्या ग्रुप मधून काढून टाकेल ही विल नो मोर बी द मेंबर ऑफ आवर एक्स्ट्रा लेक्चर समजतंय का येस ऑर नो येस ऑर sir. नो Yes, sir. homework I'm very strict for homeworks you all know it all right homework सगळ्यांना समजला फोटो पाठवले जातील त्याशिवाय हा सिंपल फ्युचर मध्ये शिकू फोटोग्राफ विल बी सेंट विल बी पोस्टेड फोटो पाठवला जाईल तुम्ही नंतर लिहा शॅल वी हॅव पॉज Yes, sir. We will have. Sir, we ओके लिहा पॉज बाय बाय